केळीला भाव नसल्यानं चोपड्यातील शेतकरी अडचणीत। चोपडा तालुक्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न केळी उत्पादनावर अवलंबून आहे। सध्या तालुक्यात केळी काढणीचा हंगाम सुरू असला तरी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून तयार झालेली केळी जास्त काळ शेतात ठेवता येत नाहीये। ठरलेल्या कालावधीत माल काढला नाही तर केळी झाडावरच पिकू लागते आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते। दादा, आपल्या शेतातून केळी काढणी चालू आहे, तर काय भावाने आपण केळी दिलेली आहे आणि खर्च किती लागलेला असेल अंदाजे? ही 1000 रुपये भावाने केळी दिलेली आहे आणि आपल्याला खर्च आहे ही 4000 लागवड आहे। तिला कमीत कमी आपल्याला 4 लाख रुपये खर्च येऊन गेलेला आहे। पूर्ण म्हणजे लागवडीपासून तर आतापर्यंत केळीचं रोपपासून सर्व। आता या थंडीचा प्रमाण बी वाढलेला आहे। हो 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 त्यामुळे काय परिणाम झाला आहे का भागांवर? करपा येऊन गेलेला आहे केळी पिकावर थंडीमुळे, जास्त थंडीमुळे। अच्छा, हा जो भाव आहे त्या भावामध्ये आपल्याला परवडतं का? या भावामध्ये आता कसं आहे, परवडत तर नाही आहे, पण नाईलाज आहे, आता काय काढावं तर लागेलच। काढावं लागेल, कारण ठेवता येत नाही, सडणारी वस्तू आहे ही। बरोबर, जास्त दिवस राहिलं तर मग पिकायला लागून जातो, झाडावरच पिकायला लागून। हा माल कुठं जातोय काही सांगितलं का त्यांनी? हे आपण इथले आपल्या चोपडा इथल्या व्यापाऱ्यांना दिलेलं आहे, ते कुठे पाठवते ते आपल्याला आयडिया नाही ते। अच्छा, पूर्ण किती क्षेत्र आहे आपलं हे 4000 लागवड केलेली आहे रोपांची। 4000। अच्छा, काय नाव दादा? संदीप पाटील मातला। लोकनायक न्यूज